नमस्कार. या हंगामातील पहिला पाऊस आणि तोही वादळी, त्याचं स्वागत आपण करूया. कारण अतिउष्म्याने सर्व अंगाची लाही लाही झाली होती. या पावसाच्या आगमनाबरोबरच विधान परिषद निवडणुकीची छाननी आज होती उमेदवारी अर्जांची, आणि अपेक्षेप्रमाणे सर्व अर्ज वैध ठरलेत. आता एका जागेसाठी 9 अर्ज उरलेले आहेत. माघारीला आणखी 2-3 दिवस असल्यामुळे या मधल्या काळात बऱ्याच ॲडजस्टमेंट होतील, तडजोडी होतील. कारण महायुतीमध्येच बिघाडी होते की काय अशी अवस्था या सगळ्या अर्जांनी केलेली आहे. अर्थात ही जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला सुटलेली असल्यामुळे नरेंद्र दराडे हे त्यांचे अधिकृत उमेदवार आहेत. त्याबरोबरच महायुतीतले भाजपचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेच्या शिंदे गटातले इतर जे काही लोकांनी अर्ज भरून ठेवले ते कदाचित आणखी 2 दिवसांनी माघार घेतील असं आत्ता सध्या तरी वाटतंय. असं वाटतंय की ही कदाचित बिनविरोध होते की काय इलेक्शन. कारण यामध्ये कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवतील अशा उमेदवारांमध्ये गणेश गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते हे दोघंच दिसत आहेत. उर्वरित जे उमेदवार आहेत म्हणजे अगदी कुणाल दराडे हे नरेंद्र दराडेंचे डमी उमेदवार आहेत. परवेज कोकणे असतील, प्रसाद हिरे भाजपकडून उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. परंतु हे बाकीचे सगळेजण माघार घेऊ शकतील अशी स्थिती आहे. गोरख बोडके आहे, विष्णू मैस जुने दोघेही राष्ट्रवादीचे आहेत. इस्लाम पार्टीचे मोहम्मद रशीद जे आहेत त्यांच्याबाबत आत्ताच काही मतं व्यक्त करणं थोडं अवघड आहे. कारण ते कोणाला बरोबर जातील आणि कोणाबरोबर जाणार नाही याबाबत सांगणं आता शक्य नाही. परंतु या 2 दिवसात बऱ्यापैकी डावपेच होतील, तडजोडी होतील आणि बऱ्याच लोकांची माघार होईल. प्रश्न आहे गीते बंधू काय करतात. गणेश गीते हे भाजपचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. स्थायी समितीचे माजी सभापती राहिलेले आहेत. त्यांच्या सौभाग्यवती सध्या भाजपच्या नगरसेविका आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी करणं पक्षीयदृष्ट्या कदाचित जड जाऊ शकतं. त्यामुळेच अखेरच्या क्षणी त्यांचे बंधू गोकुळ गीते जे पिंपळगाव बाजार समितीचे संचालक आहेत त्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्या दोघांनी ठरवलंच आणि गोकुळ गीते यांचा कुठल्याही पक्षाशी संबंध नसल्यामुळे त्यांनी जर उमेदवारी केली तर मात्र ही निवडणूक चुरशीची होऊ शकते. सध्या तरी या दोघांमध्ये लढत होईल असा अंदाज आता वाटतोय. परंतु गीतेंवर जर भारतीय जनता पक्षानं प्रेशर आणलं, दबाव टाकला आणि पुढच्या काही जबाबदाऱ्यांची जर त्यांना ग्वाही दिली, आश्वासन दिलं तर कदाचित हे सगळंच लोक माघार घेऊ शकतील आणि ही निवडणूक बिनविरोध करण्याकडे प्रयत्न सुरू होतील असं दिसतंय. आज तरी सगळे अर्ज वैध ठरलेले आहेत. ही निवडणूक महाविकास आघाडीने सोडून दिलेली आहे. कालच आपण त्यांचे नेते रवींद्र मिरलेकर यांची मुलाखत बघितली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही निवडणूक ही घोडेबाजारसाठी प्रसिद्ध आहे. आमच्याकडे आकडे नाही आहेत आणि या घोडेबाजारात आम्हाला पडायचं नाही. एका अर्थानं मिरलेकर बोलले ते खरं असलं तरी महाविकास आघाडीनं पूर्णतः शस्त्र टाकणं हे अनेकांना आवडले नाही, किंबहुना शिवसेनेनं, कारण ही जागा शिवसेनेला सुटलेली होती. फायटिंग स्पिरिट ज्याला म्हणतो ते शिवसेनेतलं कमी झालेलं आहेच. परंतु अशा निवडणुकांमध्ये संघटना वाढीचा कोणताही पर्याय राहत नाही आणि सगळा बाजार हा पैशांनी चालतो असं मिरलेकरांचं म्हणणं आहे. त्याला आपण दुजोरा जरी दिला किंवा ते खरं जरी असलं तरी पक्षाचं नाव सातत्यानं पुढे येणं आणि आम्ही लढू शकतो हा जो काय एक भाव आहे तो मतदारांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. परंतु शिवसेनेनं ही निवडणूक पूर्णतः सोडून दिलेली आहे आणि त्यांच्या जे काही
40-50 त्यांचे आहेत आणि महाविकास आघाडीचे साधारणतः 100च्या वर जे मतदार आहेत त्यांनी काय करावं असा प्रश्न या निमित्ताने पुढे आलेला आहे. त्यामुळे जो जो वांछील तो ते लावो अशा पद्धतीनं ज्यानं त्यानं आपापल्या मर्जीप्रमाणे ठरवावं असं तर कदाचित शिवसेनेला म्हणायचं नसावं ना, सांगता येत नाही. निवडणूक झालीच तर ती प्रचंड घोडेबाजाराची होणार यातही शंका नाही. परंतु हा घोडेबाजार टाळण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न होतील असं आत्ता तरी वाटतंय. धन्यवाद.